तर तुम्ही तुमच्यातलं स्त्रीणत्वाला जेव्हा ओळखता ना, तेव्हा तुम्ही बायकांना समजायला लागता. मग तुम्हाला लक्षात येतं की मासिक पाळीमध्ये होणारे मूड स्विंग्स काय असतात. तर जगभरामध्ये 4 पुरुष होते असं म्हणलं जातं. श्रीकृष्ण, अर्जुन, घोडा आणि अहिरावण हे 4 पुरुष होते. बाकी सगळ्यांमध्ये बाई आहे आणि गुणसूत्रांच्या हिशोबाने पण XX बाई आहे आणि XY म्हणजे त्याच्यामध्ये X आहे. एका दिवशी रात्री सगळं जग बदललं आणि सगळी माणसं फक्त माणूस म्हणून वागायला लागली आणि त्यांच्यातलं पुरुषी अहंकार, पितृसत्तात्मक दृष्टिकोन, बायकांकडे बघण्याचा दुय्यम नजरिया सगळा जर बदलला, तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की बायकांना ना पोटभर जेवायला मिळेल लहानपणापासून. त्यांच्यावर हे दडपण नसेल की मला 36-46 असं व्हायचंय. पुरुषामध्ये स्त्रीतत्वाची काय गरज आहे तर मला असं वाटतं की त्यांना माणूस जर व्हायचं असेल, पुरुष न होता मानव व्हायचं असेल, तर त्यांनी त्यांच्या स्वतःतल्या स्त्रीतत्वाला ओळखलं पाहिजे. कारण की हाय, मी दिशा पिंकी शेख श्रीरामपूर येथून आहे आणि खास नवरात्री निमित्त तुमच्यामध्ये मी आज उपस्थित आहे. आदिमायेचा हा उत्सव इथल्या स्त्री शक्तीचा जागर आणि एकंदर मातृप्रधान संस्कृती कशी आणि काय काम करत होती हे सांगणारा हा सण आपण साजरा करतोय आणि या सणानिमित्त मला तुमच्या समोर येता आलंय आणि त्यानिमित्त मी माझी तुमच्यासमोर छोटीशी एक ओळख सांगते की मी अहमदनगर श्रीरामपूर येथे राहते. तृतीयपंथी समाजसेवी संस्थेमध्ये सचिव आहे. महाराष्ट्र शासनाने तृतीयपंथीयांसाठी चालू केलेल्या एका मंडळाची मी सदस्य आहे आणि त्यासोबत एक स्वतःमध्ये स्त्री घेऊन जगणारी व्यक्ती आहे आणि त्या स्त्रीयत्वाचा, त्या स्त्रीणत्वाचा हा जागर 9 दिवसाचा आपण सेलिब्रेट करत आहोत. ओके, ह्या जगात स्त्री तत्वाची गरज काय, त्याचं महत्व काय, मला असं वाटतं की ते मूळ आहे. मी त्याला स्त्रीणत्व म्हणते, त्याला स्त्रीतत्व त्याला मी मोल्ड करून स्त्रीणत्व म्हणते. आपण जेव्हा जन्माला येतो ना, तेव्हा 12-15 वर्षापर्यंत जेव्हा आपण वाढत असतो तेव्हा खूप सारखे वाढत असतो. भाषा सारखी बोलतो, खेळतो सारखे, म्हणजे अगदी खेळभांडी सोबत खेळलेली असतो. तर ते स्त्रीणत्वच तुमचं मूळ असतं. म्हणजे जगभरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ज्या वेळेस तुम्ही सगळ्या जगाला आईच्या दृष्टीने बघण्याची नजर आणता, करुणेच्या दृष्टीने पाहता, त्यावेळेस तुम्हाला स्त्रीणत्व मिळतं आणि ते स्त्रीणत्वाकडे जाणं मला असं वाटतं की हा खरा आपला प्रवास आहे. म्हणजे विठोबाला आपण माऊली म्हणतो, तुकारामांना माऊली म्हणतो, इव्हन बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं तर त्यांना सुद्धा लोक भीमाई म्हणतात. ज्या ज्या पुरुषांनी एक्स्ट्रीम लेवलला जाऊन, एकदम वरच्या लेवलला जाऊन जगाकडे करुणेच्या दृष्टीने बघितलंय, त्यांना लोक आईत्वाकडे नेतात आणि ते आईत्व बाईत्वात आहे आणि ते पुरुषात पण आहे. माणसं तर सगळीच आहेत, बायका पण माणसंच आहेत आणि आपण त्याला तो माणूस फक्त आणि बाई माणूस वेगळं, पण तसं नाही. आपण माणसंच आहोत आणि त्यातलं स्त्रीणत्व हे निसर्गानं दिलेलं आहे, नेचर आहे. त्याला आपण मोल्ड करून पुरुषी बनवतो. पुरुषी त्यांना ताट चाललं पाहिजे. तुमची नॅचरल चाल तशी होती का? नीट जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल नाही. तुम्ही नंतर मदमस्त झालात वयाच्या 14व्या-15व्या वर्षी. तुमचं म्हणजे इव्हन जर समजा धार्मिक आख्यायिका म्हणजे सांगायचं जर झालं तर जगभरामध्ये 4 पुरुष होते असं म्हणलं जातं. श्रीकृष्ण, अर्जुन, घोडा आणि अहिरावण हे 4 पुरुष होते. बाकी सगळ्यांमध्ये बाई आहे आणि गुणसूत्रांच्या हिशोबाने पण XX बाई आहे आणि XY म्हणजे त्याच्यामध्ये X आहे. तुम्ही सगळ्या अँगलने त्याच्यामध्ये बघू शकता. तर मला असं स्त्रीणत्व हे तुमचं मूळ आहे आणि त्याला तुम्ही जेव्हा सोडता तेव्हा तुम्ही पुरुष बनता आणि जेव्हा तुम्ही परत त्याची प्राप्ती करता तेव्हा तुम्ही महान होता. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर जगभरातल्या जेवढ्या बुद्धाच्या मूर्त्या आहेत, तुम्हाला कुठल्याच मूर्तीला असं कट्स, मसल्स असं नाही दिसणार. तो एवढा ग्रेसफुल आहे की त्याचं शरीर आणि पुरुषी कन्सेप्ट आपण त्याला आदी पुरुष म्हणून बघतो, म्हणजे महान पुरुष म्हणून बघतो. किंवा रामाचे जे चित्र आपल्याकडे अवेलेबल आहेत जुन्या, आताचे नाही म्हणत, ते एवढे सुंदर आणि एवढे ग्रेसफुल आहेत की त्याच्याकडे बघून माणसाला तो आई आहे की बाप याच्या पुढे जाऊन बघतो आपण. किंवा कुठलाही देव जे ओल्ड डिझायनिंग आहेत, ज्यांच्याकडे आपण आस्थेने बघतो, त्यांचं जर चित्रण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ते पूर्ण स्त्रीण आहे आणि त्याला बघून तुम्हाला करुणा येते, त्याला बघून तुम्हाला प्रेम येतं आणि ते तुमचं मूळ आहे. हे लोकांनी संपवलं, त्याला पुरुषी बनवलंय. म्हणजे तुम्हाला जरा दाढी मिशी कमी आली तर तुम्हाला तुमचं करिअर दावपे, म्हणजे दाढीचं प्रोडक्ट तुमच्याकडे बरमास विकले चाललंय का, तर भरून दाढी पाहिजे, ते पुरुष असल्याचं लक्षण. तर मला असं वाटतं की पुरुषातल्या बाईला ओळखता आलं पाहिजे, बाईतल्या पुरुषाला पण ओळखता आलं पाहिजे आणि त्याची रिस्पेक्ट करता आली पाहिजे. आणि मला असं वाटतं की स्त्रीण असणं
हे तुमचं मूळ आहे. तुम्हाला त्याच्याकडे परत जाता आलं पाहिजे. तुम्हाला ती मातृत्वाची नजर, ती करुणेची ऊब सगळ्यांना देता आली पाहिजे. आणि फिजिकली आई जरी नाही होता आला ना, तर आईसारखा विचार करता आला पाहिजे. परत मला माझ्या आयुष्यावर परिणाम असलेल्या ज्या व्यक्ती त्यातले गौरी सावंतिक आहेत, त्यांचं एक महत्वाचं वाक्य, मदर इज अ नॉट अ जेंडर, मदर इज अ बिहेवियर. आई असणं हे जेंडर नाहीये, ते बिहेवियर आहे आणि ते कोणीही करू शकतं. मी अशा कित्येक आया बघितल्या की ज्यांना बघितल्यावर मुलं घाबरतात आणि त्यांचे वडील हे एकदम अपोजिट आहेत, जे की त्या मुलांचे एकदम शेअरिंग पार्टनर आहेत. त्यांच्यासोबत सगळं शेअर करतात ते आणि त्यांच्यासोबत ते प्रेमाने राहतात आणि ती आईची जी भूमिका आहे ती ते वडील निभावतात. तर आपण त्याला जेंडरमध्ये बांधलंय, त्यातनं मुक्त केलं पाहिजे. आणि किमान अशा ह्या सणाला तरी, नवरात्रीच्या वेळेला तरी आपण बाईपण आणि त्याचं स्त्रीणत्व त्या बाईच्या याच्या व्याख्येतनं मोकळं केलं पाहिजे, मला असं वाटतं. मुळात बाईसारखं किंवा बाई इतकं मऊ मृदू वागणाऱ्या लोकांना जेव्हा लोक बघतात तेव्हा सहजच बोलतात की जा बांगड्या चल निघ. पण तरीही मला असं वाटतं की जी आदिमाया आदिशक्ती, ज्या बायकांनी शेतीचा शोध लावला, दागिन्यांचा शोध लावला, माणसाला अन्न शिजून खाण्याचा शोध लावला, बाळ जन्माला आल्यानंतर जेव्हा दाई नव्हती, डॉक्टर नव्हते, त्या काळामध्ये बालसंगोपनाचं ज्यांनी ज्ञान डेव्हलप केलं, त्या सगळ्या सृजनशील व्यक्तींना तुम्ही अपमानित करतात त्या एका वाक्यातनं, जा बांगड्या भर म्हणून. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना शौर्याच्या कथा सांगून जिजाऊंनी एवढं शूर बनवलं, त्या शूर होत्या म्हणून त्यांनी छत्रपतींना शूर बनवलं, त्यांच्या हातात बांगड्या होत्या. ज्या अहिल्याबाईंनी काश्मीर ते कन्याकुमारी मंदिरांचा जीर्णोद्धार केला, त्या अहिल्याबाईंच्या हातात बांगड्या होत्या. ज्या झाशीची राणी म्हणून जिचं आपण मर्दानी वगैरे म्हणतो, का मर्दानी म्हणायचं तिला? ती बाई म्हणून शूर असू शकत नाही का? मर्दांनी शौर्य करावं हे कुणी सांगितलंय? झलकारी बाई असेल, तिच्या हातात पण बांगड्या होत्या. देशामध्ये जर आम्ही पाहिलं, तुमच्या घरात जी अन्नपूर्णेची तुम्ही पूजा करताना, हा नवरात्र उत्सव जिच्या नावाने तुम्ही साजरा करताय, तिच्या हातात बांगड्या. तर बायला तर जेंडर बायस वर्ड आहे. एखाद्या पुरुषाला त्याचं पुरुष नाही हे दाखवण्यासाठी अंडरलाईन केलंय की तो ग्रेसफुल चालतोय, त्याच्या बसण्या उठण्याची लकब ही स्त्रीणत्वाकडे झुकलेली आहे. त्याच्यात वाईट नाहीये काही. कोणी ठरवून पुरुष नाही होऊ शकत किंवा कोणी ठरवून बाई नाही होऊ शकत. मुळात आपल्याकडे बाईकडे काय म्हणून बघितलं जातं ते बघावं लागणार आहे. आपण बाईला फक्त नवरात्रामध्ये देवी म्हणतो, आदिमाया म्हणतो, आदिशक्ती म्हणतो, तिला लोटांगण घालतो, किचन मध्ये अन्नपूर्णा ठेवतो, आपण घरातल्या केरसुनीला सुद्धा बाई म्हणतो. आपल्या सगळ्या गोष्टी या मातृकांपासून सुरू होतात, पण मातेला आपल्याकडे रिस्पेक्ट नाही. म्हणजे मी जर पुरुष असते तर माझं काय अडलं असतं? मला चांगली जॉब मिळाली असती, चांगला परिवार असता, सगळं व्यवस्थित असतं माझं. पण मी बाईसारखी आहे म्हणून मला त्रास दिला जातो ना. म्हणजे आपण मातृपूजक असू शकत नाही, हा आपला सगळा देखावा आहे. आपण मातृपूजक असतो ना, तर आपण आपल्या घरातल्या बायकांना राईट ऑफ चॉईस दिला असता की त्यांनी काय शिकलं पाहिजे, त्यांनी काय घातलं पाहिजे, त्यांनी कोणाला जोडीदार म्हणून निवडलं पाहिजे, त्या कशा जगल्या पाहिजे, याचं आपण राईट ऑफ चॉईस दिलं असतं. आपण देत नाही. सगळ्यांमध्ये आपण बायकांना सेकंडरी ठेवतो. तर हे सगळं तिथून आलेलं आहे, त्यातनं ते बायला येतं. तर त्याच्यामुळे आपल्याला हा फार डेप्थचा विषय, मूळ तिथे जावं लागेल जिथे बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या अवयवावरनं ठरवलं जातं की हे काय, बाई आहे का पुरुष. आपल्या पुनरुत्पादनाच्या, प्युरिटीच्या, रक्तशुद्धीच्या संकल्पनांना वाहण्यासाठीची एक नियमावली आपण बनवली, जी आपण त्या जन्म घेतलेल्या बाळावर लादतो आणि ठरवतो, योनी बघून ठरवतो की जिलेबी वाटायची, किंवा शरीराचा एखादा अवयव बघून ठरवतो पेढे वाटायचे, किंवा ठरवतो की आता याला गाडी घ्यायची, बंदूक घ्यायची का डॉक्टर डॉल घ्यायची. तर हे तिथून येतंय. हे आता हे खूप बाह्य स्वरूप आहे बायल्या म्हणणं, पण त्या बायल्या म्हणणाऱ्याच्या मानसिकतेमध्ये लहानपणापासून काम करत असलेले जे ओव्हर व्हॉइसेस आहेत, त्या व्हॉइसेसवर आपल्याला काम करावं लागेल, तेव्हा खऱ्या अर्थाने बायकांना रिस्पेक्ट मिळेल. स्त्री पुरुषांच्या डॉमिनेटिंग समाजामध्ये ट्रान्सजेंडर असणं किती चॅलेंजिंग आहे हे तसं शब्दात सांगणं फार अवघड आहे. कारण की अगदी तुमच्या श्वासावर नियंत्रण आणते ही डॉमिनेटिंग सोसायटी, की तुम्ही कसं बसता, कसं चालता, कसं उठता, तुम्ही काय खाताय, तुम्हाला काय आवडत नाही. म्हणजे एक किस्सा सांगते मी भटक्या समुदायातली आहे आणि भटक्या समुदायामध्ये व्यसनांचं प्रमाण हे पुरुषत्वाचं प्रतीक मानलं जातं. म्हणजे तुम्ही दारू पिता, मग ती ठीक आहे, गड्याची जाते, पिलं तर काय बिघडलं, असं वगैरे बोललं जातं. आणि मी 12-13 वर्षाची असेल, माझे आजोबा मला बिडी द्यायचे प्यायला.
स्वतः त्याचे. म्हणजे एकीकडे उच्च शिक्षित लोक आहेत ते व्यसनांना वाईट म्हणतायत, तिथे एकीकडे पितृसत्ताक समाज आहे तो पुरुषाचं लक्षण समजतो व्यसन करणं. मी आत्ता 6-7 वर्षापूर्वी 2017ला स्मोकिंग सोडलं, तर मला ते तिथून मिळालं होतं, माझ्या आजोबांकडनं मिळालं होतं ते. तर मलाही असं वाटायचं की माझं बायकी पण लपवण्यासाठी मला ते करणं गरजेचं आहे, कारण की मी पकडल्या जाईन, मला कोणीतरी ओळखून घेईल की ही बाई आहे. आणि मग मला माझं जे होणारं टॉर्चर, ऑलरेडी मला बायल्या बुळग्या गोड मामू धक्का छक्का रिवर्स हे सगळं ऐकावं तर लागायचं ना, हळदी कुंकाच्या लायकीचा आहेस तू, काय फक्त बांगड्या भर. मग ते लपवण्यासाठी म्हणून मग मी व्यसनाकडे याच्याकडे वळले की मला याने तरी किमान मला लोक पुरुष म्हणतील. आणि वय 13 वर्ष. तर स्ट्रगल एवढं आहे स्वतःला ट्रान्सजेंडर म्हणून घेऊन पुढे आणणं, कारण की तुम्हाला गुलाबी शर्ट आवडत असतो आणि तेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की हा रंग बायकांचा आहे, तुम्ही नाही वापरायचा. म्हणजे जी रंग निसर्गानं तयार केले त्या रंगांचं लिंगामध्ये विभाजन केले या समाजाने. पण बऱ्याच ठिकाणी हे जेंडर वाईज डिवाइड आहे की रात्री गिलासभर दूध कुणाला मिळणार, मुलाला मिळणार की मुलीला मिळणार. अशा सोसायटीमध्ये तुम्ही मुलगा आणि मुलगी नसणं हे एवढं चॅलेंजिंग आहे की तुम्हाला डबल कॅरेक्टर प्ले करावं लागतं. म्हणजे मी 18व्या वर्षी स्वतःला समाजासमोर हे केलं की मी ट्रान्सजेंडर आहे म्हणून सांगितलं, पण तोपर्यंत मला असं वाटतं की मी बेस्ट ऍक्टर होते. म्हणजे तुम्हाला मुलं आवडतायत आणि तुम्हाला तुमच्या फ्रेंड सर्कल मधनं बाहेर फेकू नये म्हणून तुम्हाला हे सांगावं लागणार की नाही बरोबर बोलतोस, ती भारी दिसती. हे किती स्वतःसोबत केलेलं हॅरेसमेंट आहे. आणि याचं शोषण तुम्हाला एवढं करून पण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हे अंडरलाईन केलं जातं की तुम्ही पुरुष नाही आहात, तुझी लायकीच ती आहे, तू तेच करणार, आम्हाला माहित आहे, सडा सारवणच कर तू त्याच्यासाठी. म्हणजे सडा सारवण करणं हे बायकांचं काम आहे. हे एवढं हॅमर आहे की एखाद्या पुरुषाला स्वतःच्या आईची मदत म्हणून किंवा मदत म्हणून की तिने काय जिम्मेदारी घेतली का, तुम्हाला साफ घरात राहायचं तर तुम्हाला सारवता आलं पाहिजे, पण ते करायची सुद्धा हिंमत होत नाही का तर सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. बरं, वयाच्या 14व्या-15व्या वर्षी पुरुषांना मुलांचा वर्ग वेगळा, मुलींचा वर्ग वेगळा भरून मुलींना सांगण्यात आलं की आता तुम्हाला मासिक पाळी येईल, आता तुम्हाला तुमची ब्रेस्ट वाढतील. पुरुषांना सांगण्यात आलं की तुम्हाला आता मिशा येतील, तुम्हाला आता बायका आवडायला लागतील. पुस्तकात माझ्याबद्दल काहीच नव्हतं. मी स्वतःला कुठल्या याच्यात नेऊन ठेवू ना, कारण की मला माझ्या शरीरात जे बदल होत होते ते तुमच्या पुस्तकातच नाहीये. त्याचाही परिणाम माझ्या एज्युकेशनवर झाला आणि तेही माझं शोषण आहे. म्हणजे पारिवारिक शोषण, सामाजिक शोषण, एज्युकेशनल शोषण आणि त्यासोबत चाइल्ड अब्यूज. म्हणजे माझं वैयक्तिक नाही म्हणणार मी, 99% ट्रान्सजेंडर ह्या अब्यूजला फेस करतात. सगळ्याच, कुठलेही, तुमचं मॉलिशिंग असेल, तुमचं रेप असेल, तुम्हाला अपमानित करणं असेल, हे एक प्रकारचं तुमचं शोषण. तर हे शोषणाला मी पण फेस केलेलं आहे. आता ते मी रडून सांगायचं की हसून सांगायचं तो भाग मी पुढे आली आहे. आणि मला असं वाटतं की तो विषय फक्त आता दिशाचा नाही उरलेला आहे, तो विषय इथल्या आता सगळ्या लहान लेकरांचा. आपण नेहमी म्हणतो मुलींवर लक्ष ठेवलं पाहिजे, मुलींना आपण शिकवतो गुड टच बॅड टच, कारण की आपल्याला वाटतं की हा तर मुलगा आहे, याला काय होणार आहे. असं नाही. ज्यांना त्या स्त्रीणत्वाची जाणीव किंवा एखाद्या मुलामध्ये पण ज्यांना ते उपभोग्य वाटते, नजर विकृतीला काही आकार असू शकत नाही, ती लोक त्या मुलांचं हॅरेसमेंट करू शकतात. तर त्यांना पण आपण ते शिकवलं पाहिजे. तर अशा खूप साऱ्या फेजेस आहेत. मला असं वाटतं त्या एका इंटरव्ह्यू मध्ये येणं शक्य नाही. आपण पुढे जाऊया. पुरुषामध्ये स्त्रीतत्वाची काय गरज आहे, तर मला असं वाटतं की त्यांना माणूस जर व्हायचं असेल, पुरुष न होता मानव व्हायचं असेल, तर त्यांनी त्यांच्या स्वतःतल्या स्त्रीतत्वाला ओळखलं पाहिजे. कारण की स्त्रीतत्व हे फार सर्वसमावेशक आहे आणि जगभरामध्ये त्याच्यावर लोक बोलतायत आता सध्या. स्त्रीतत्व म्हणलं फक्त बायकांपुरतं मर्यादित राहत नाही, ते पुरुषांमध्ये सुद्धा आहे आणि ते पुरुषांनी ओळखलं पाहिजे. ती आहे रिस्पेक्ट, एकमेकांच्या मतांविषयी, एकमेकांच्या असण्याविषयी, एकमेकांच्या नसण्याविषयी. तुम्ही एखाद्याला जेव्हा म्हणता की मला तू आवडला, त्यावेळेस त्याला नाही म्हणण्याचा अधिकार जेव्हा आपण देतो तेव्हा आपण आपल्यातल्या स्त्रीत्वाला ओळखत असतो. आणि जेव्हा आपण तो अधिकार देत नाही, अरे मला नाही म्हणते तू, ही जी भानगड आहे, किंवा अरे हिची काय लायकी, ही धुणं भांड फरची करणारी बाई आणि मला नाही म्हणली, म्हणजे तिला अस्मिता असू शकत नाही, आपण गृहीत धरतो. म्हणजे आजही कितीतरी समुदाय, म्हणजे मी ज्या समुदायात आहे भटक्यांमध्ये, तिथे आजही सासऱ्यासमोर चप्पल घालत नाही.
बायका, आणि ते लोक देवीची पूजा करतात. आजही मुलींना विचारलं जात नाही तुला मुलगा पसंत आहे की नाही बऱ्याच ठिकाणी. तर तुम्ही तुमच्यातलं स्त्रीणत्वाला जेव्हा ओळखता ना, तेव्हा तुम्ही बायकांना समजायला लागता. मग तुम्हाला लक्षात येतं की मासिक पाळीमध्ये होणारे मूड स्विंग्स काय असतात. तर हे समजून घेतलं पाहिजे मला असं वाटतं, आणि त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. आता घरातल्या कामांमध्ये सहभाग नोंदवणं आणि मदत करणं याच्यात फरक आहे. मी मदत करतोय, मी पुरुष असून मदत करतोय, तर ते काय बिघडत नाही. तुम्हाला खाता येते ना, तर तुम्हाला बनवता आलं पाहिजे. तुम्हाला स्वच्छ कपडे घालावेसे वाटतात ना, तुम्हाला धुता आले पाहिजे. तुम्हाला घर स्वच्छ पाहिजे, तुम्हाला साफ करता आलं पाहिजे. हे मानवी कर्तव्य आहे, हे बायकांचं कर्तव्य नाही. आणि हे जेव्हा माणूस ओळखतो ना, तेव्हा डिसरिस्पेक्ट कमी होतं. आमच्या इकडे कितीतरी बायकांनी नाही म्हणलं म्हणून त्यांना उचलून नेणं, त्यांच्यावर बलात्कार करण्याचे किस्से मी पाहिलेले आहेत. ज्यावेळेस माणूस स्वतःतल्या बाईला ओळखायला सुरुवात करेल ना, तेव्हा हे बंद होईल. तुम्हाला इतर कोणी येऊन सांगू शकणार नाही की बायकांना अशी रिस्पेक्ट कर म्हणून. तुम्हाला स्वतःला त्या बाईच्या जागेवर ठेवून बघावं लागणार की मी जर ही असते, मला जर हे करावं लागलं असतं तर माझी फिलिंग काय असते. किंवा तुम्ही जे पार्टनरला आई वडिलांच्या संमतीने लग्न करून आणलंय, तिने जो होकार दिलाय तुम्हाला, तो होकार घरच्यांच्या प्रेशरमधून दिलाय का खरंच तिला तुम्ही आवडले होतात, हे तुम्ही चौकशी कराल. रिलेशन बिल्ड व्हायला वेळ द्याल. जेव्हा तुमच्या आतली बाई तुम्हाला माहित असेल ना, तेव्हा तुम्ही लग्न करून आणलेल्या त्या पार्टनरला सुद्धा वेळ द्याल की आपण ओळख करूयात एकमेकांची. मी पुरुष आहे आणि तो प्रूफ करण्याच्या भानगडीत नाही पडणार. म्हणजे बरेच पुरुष पहिल्याच दिवशी अट्रॅक्टिव्ह होतात आणि ते त्यांना प्रूफ करायचं असतं मी पुरुष आहे. ज्यांना माणूसही प्रूफ करायचं असतं ते स्वतःतली बाई नक्की ओळखतात. मी माझ्या आयुष्यामध्ये ना जेवढे क्रूर पुरुष पाहिलेत ना, त्याहीपेक्षा खूप मातृहृदयी आणि स्त्रीण पुरुष पाहिलेत. त्याच्यामुळे मला पुरुषांचा कधीच पूर्णतः राग आलेला नाही. माझ्या आयुष्यामधले 10 पुरुष ज्यांनी माझ्या आयुष्यात आईची भूमिका पार पाडली. तर त्याच्यामध्ये मी माझी काही मित्रांच्या बद्दल लिहिलं होतं की ज्यांनी अगदी लहान वयामध्ये, जेव्हा मला कोणी समजून घ्यायला तयार नव्हतं, मला माझ्या आईचं सुद्धा प्रेम त्यावेळेस फारसं मिळत नव्हतं, त्या काळामध्ये त्यांनी मला ते ममत्व दिलं, ते प्रेम दिलं, आपुलकी दिली, माझ्यावर विश्वास ठेवला. म्हणजे जेव्हा माझ्या घरचे मला ऐकून घेत नव्हते, विश्वास, त्यावेळेस त्यांनी ती आईची भूमिका जी खरं आईनी पार पाडायला किंवा वडिलांनी पार पाडायला पाहिजे, तो जो स्त्रीण भाव, ते मातृत्व मला तिथून मिळालं. तर त्या छोटूबद्दल मी लिहिलं होतं. माझा पार्टनर ज्याच्यासोबत मी रिलेशनमध्ये राहिले आणि मी आयुष्याच्या एका अशा टप्प्यावर होते की जिथे मी वाचेल की नाही भरोसा नव्हता. आणि मग मी दवाखान्यामध्ये माझं एक मोठं मेजर ऑपरेशन झालं आणि मी त्यातनं निघाले. पण त्याच्यानंतर मी 10-12 दिवस कम्प्लीट हॉस्पिटलाइज होते आणि मला टॉयलेटला सुद्धा बसता येत नव्हतं. तर त्यानं माझं सगळं केलं, जे लेकराचं जसं करतो आपण तसं सगळं केलं त्यानं. तर त्यातला पार्टनर माझ्या फारसा लक्षात नाहीये, पण त्याच्यातली आई फार लक्षात आहे माझ्या. कारण की त्याला सगळं माहित असायचं की माझ्या नुसत्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन्सनी कळायचं त्याला की माझा मूड कसा आहे हे त्याला माहित असायचं. तर ती आईला माहित असते की तुम्हाला काय हवंय काय नकोय. तर त्याचा तो रोल होता. ब्रेकअप नंतर माझा एक भाऊ होता की ज्यानं मला तासनतास खिडकीत रडू दिलं, गिटारवर 4 गाणे ऐकवले, प्रजादादा असेल किंवा अण्णा असेल, या सगळ्या लोकांनी छान मला हे केलं, समजून घेतलं, मुद्दामून सॅड सॉंग्स ऐकवले, म्हणजे रड तू मोकळी हो. तर मला असं वाटतं की असं नाही, सगळे पुरुष तुम्हाला तसे नाही मिळत, खूप चांगले पुरुष पण आहेत. आणि मी खूप लकी की माझ्या आयुष्यात आत्ता या घडीला चांगल्या पुरुषांची संख्या ही वाईट पुरुषांपेक्षा खूप जास्त आहे. या जगाला जर आयडल बनवायचं असेल ना, तर स्त्री तत्वाची काय गरज आहे याच्याबद्दल मला बोलावं असं मला वाटतं. कारण की ते तुम्हाला ह्युमॅनिटीशी जोडणार आहे, माणूसपणाशी जोडणार आहे. आणि ते जर झालं कधी, समजा की एका दिवशी रात्री सगळं जग बदललं आणि सगळी माणसं फक्त माणूस म्हणून वागायला लागली आणि त्यांच्यातलं पुरुषी अहंकार, पितृसत्तात्मक दृष्टिकोन, बायकांकडे बघण्याचा दुय्यम नजरिया सगळा जर बदलला, तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की बायकांना ना पोटभर जेवायला मिळेल लहानपणापासून. त्यांच्यावर हे दडपण नसेल की मला 36-46 असं व्हायचंय. त्या तुमच्या बरोबरीने, म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने कराटे खेळतील, कबड्डी खेळतील, खो खो खेळतील, ग्राउंडवर तुमच्या 2 मुस्काडीत मारतील, तुमच्या 2 मुस्काडीत खातील पण. आणि त्याच्यामुळे त्या फिजिकली फिट असतील, त्या आर्मीत तुमच्या बरोबरीने असतील. आणि मग लढा हा स्त्री आणि पुरुषांचा नसेल, माणूसपणाचा असेल, माणसाचा माणसाशी संघर्ष असेल. जितक्या काळजीने तुम्ही एखाद्या मुलीला डाव्या बाजूला घेता आणि तुम्ही उजव्या बाजूला होतात पुरुष लोक, तितक्याच काळजीने ती तुम्हाला डाव्या बाजूला घेईल आणि स्वतः उजव्या बाजूला होईल. कारण की तिलाही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यात तितकाच आनंद मिळेल.
तुमची सिक्युरिटी घेण्यामध्ये, किंवा एखाद्या लिफ्ट किंवा लोकलमध्ये पुरुषाने असे दोन्हीकडे हात टेकवले तर मधी बाई उभी, हे चित्र तुम्ही सगळीकडे बघितलं. पण जर समजा पुरुषातलं स्त्रीत्व जागं झालं आणि ते त्याला कळालं, तर एखादी बाई त्याला दोन्हीकडनं हात ठेवून प्रोटेक्ट करेल आणि तेवढ्याच इक्वालिटीने ते नातं खुलताना दिसेल. त्याचं खूप काही इमॅजिनेशन करू शकतो आपण, की तुम्ही रात्री बिरात्री घराच्या बाहेर नाईट आउटला बाहेर पडताना तुम्हाला भीती वाटणार नाही. तुम्हाला दामिनी किंवा निर्भयासारखे टायटल शोधावे लागणार नाहीत. खूप साऱ्या गोष्टी आहेत. हुंडाबळी, रॉकेल टाकून पेटवणं किंवा फिजिकल मेंटल हॅरेसमेंट, ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला बहुतेक त्या अँगलने मिळणार नाही. आत्ता ज्या जेंडर बायसेस होणार, क्राईम माणसाची वृत्ती आहे ती राहील, भविष्यातही राहील, पण त्या शोषणाचा जो अँगल असेल की ही बाई आहे म्हणून मीला मारू शकतो, तो नसेल. जगभरामध्ये कुठे पण जेव्हा हिंसा होते तेव्हा सगळ्यात जास्त नुकसान होतं बायकांचं, जगभरात कुठे पण. कारण की कुठलीही नैसर्गिक आपत्ती असो, सामाजिक आपत्ती असो किंवा राष्ट्रांची आपत्ती असो, त्याची फळं भोगावी लागतात ती बायकांना आणि त्यांच्या नवजात लेकरांना. बायकांना पुरुषांची अस्मिता म्हणून वापरण्याचा आपल्याकडे फार वाईट ट्रेड आहे, की एखाद्याचे खुन्नस काढायची तर त्यांच्या बायकांना अपमानित करा म्हणजे त्याच्याशी बदला पुरा. ही फार पितृसत्तात्मक घाणेरडी दृष्टिकोन आहे आणि ते जगभरामध्ये, इस्रायलचं किंवा याचं सोड, जगभरामध्ये आता आपल्याकडे मेघालयामध्ये जे झालंय तिथेही तेच झालंय. बायकांची नग्न दिंड काढली. बायका ह्या टार्गेट ठरल्या जातात. किंवा खैरलांजीमध्ये पण जातीय हिंसा असो, धार्मिक हिंसा असो, राष्ट्राची हिंसा असो किंवा कुठल्याही कारणाची हिंसा असो, वर्गाची जरी हिंसा असेल तरी त्या हिंसेमध्ये बायकांना सॉफ्ट टार्गेट केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरनं त्या समूहाच्या, विरोधी समूहाच्या पुरुषांना अपमानित करण्यासाठी त्या बायकांच्या योनी आणि शरीराला वापरलं जातं. हे खूप नीच आहे आणि याची जेवढी निंदा करावी तेवढं कमी आहे. आणि जगभरातल्या बायकांनी याचा विरोध केला पाहिजे, की आम्ही तुमच्या प्रतिष्ठेचा साधन नाही आहोत, आम्ही माणूस आहोत आणि आमची स्वतःची स्वतंत्र प्रतिष्ठा आहे. तुम्ही आम्हाला असं नाही वापरू शकत कुणासाठी तरी. तर ते व्हायला वेळ आहे अजून. त्यासाठी बायकांचं सदृढ, सबल आणि सामाजिक हस्तक्षेपातलं वजन वाढणं फार गरजेचं. हा या नवरात्री निमित्त या देशाला घडवण्यामध्ये, बनवण्यामध्ये, जगवण्यामध्ये आज सुद्धा, काल आणि भविष्यात ज्या ज्या काही आदिमायांचे स्वरूप माऊल्या काम करत असतील, करता आहेत आणि करणार आहेत, त्या सगळ्यांकडे मी एकच मागणं करते की त्यांनी त्यांची चिकाटी, जिद्द आणि कष्ट सोडू नयेत. कारण की हा देश सुजलाम सुफलाम जर करायचा असेल तर तुमच्या हातात आहे. तुम्ही हे या देशाचं चित्र बदलू शकता. पुरुषातल्या स्त्रियत्वाला जागं करण्यासाठी आपल्यालाच कष्ट घ्यावे लागणार, कारण की ती आपली लेकरं आहेत. आपल्याला त्यांना समजून सांगावं लागणार आहे की बाळांनो, तुमच्यामध्ये स्वतःला शोधा, आम्हाला शोधा आणि आपण मिळून हे देश, हा जग राहण्यालायक करूयात, एकमेकांवर प्रेम करण्यालायक करूयात. ह्याच नवरात्रीच्या माझ्या सगळ्या ज्या काही मातृका आहेत त्यांच्याकडं ही माझी मागणी आहे.